नाव घ्या. अरे त्या ठिकाणी एक कमी आहे बघा. 2 नंबरला एक. तर चढाईसाठी सज्ज होतोय कैलास पाटील. मित्रांनो, कैलास पाटील यांची जर चढाई आपण पाहिली, अप्रतिम चढाई. आता मात्र मर्याई बांधण संघाच्या पटामध्ये पहिली चढाई गंभीर. कच्चे दुवे हेरण्याची चढाई असतो. गंभीर गंभीर तिकडे एक जण कमी आहे तिथं जा. आणि पहिल्या चढाईमध्ये लढाई, यशस्वी चढाई 1 गुण संपादन करतात कैलास पाटील. मनोज भगत. सामन्याला सुरुवात करा. 2 नंबरवरील सामन्याला सुरुवात करा पंत. मनोज भगत ज्यांना बोनस टाकण्यात माहीर. पाहूया आज म्हसोबा संघाच्या पटामध्ये कशा प्रकारची चढाई करतील. सावध संत चढाई करतात. अरे मैदान क्रमांक 2चा सामना सुरू करा. लाईनमन, गुणलेखक रेडी का? रेडी, स्टार्ट करा. लीलाधर पाटील चढाईसाठी सज्ज होतोय. मर्याई बांधण संघाच्या पटामध्ये 6 चढाई आहे. सावध संत चढाई करतोय. तर मैदान क्रमांक 2 वर देखील मयुधमाल चढाईसाठी सज्ज होतात. पाहूया 7 चढाई. पहिली चढाई कच्चे दुवे हेरण्याची चढाई, जे प्रतिस्पर्धी संघामध्ये कच्चे दुवे. आणि आता मात्र लीलाधर पाटील खोलवर चढाई करतात. पाहूया, प्रयत्न तर होता. निलेश भिसे बांधण संघाचा म्हसोबा संघाच्या पटामध्ये. रेड आउट संतोष. गुरुनाथ पाटील सध्या पोलीस क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. PSI म्हणून त्यांची नियुक्ती आहे. गुरुनाथ पाटील CRSF रिटायर्ड आणि पोलीस दलामध्ये सध्या PSI म्हणून कार्यरत आहेत. बहारदार चढाईसाठी प्रसिद्ध असणारे गुरुनाथ भाऊ सावध संत चढाई करतात आणि रिक्त असते मागे परतात. प्रत्युत्तर दाखल कोपर संघाच्या वतीने एक अप्रतिम असं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. अलोट क्रीडा रसिकांच्या गर्दीमध्ये म्हसोबा क्रीडा मंडळ धाकटे यांच्या वतीने 45+ ही स्पर्धा. या स्पर्धेतील उपांत्य फेरीचे सामने. पुन्हा एकदा लीलाधर पाटील चढाईसाठी सज्ज होते. पाहूया या खोलवर चढाई आणि हाताने गडी टिपतोय. तर आता मात्र कोपर संघाच्या पटामध्ये बळदंड शरीयष्टीचा प्रमोद पाटील, ज्याने आजच्या दिवसामध्ये अप्रतिम खेळ खेळला आहे. कशा प्रकारची चढाई करेल. पहिली चढाई आणि आता मात्र डबल थाय टॅकल करून प्रमोद पाटील याला जेरबंद केला जातोय. प्रमोद पाटीलला रोखलं जातोय. तर ईट का जवाब पत्थर से नेले पे दैला. दिवलांग संघ देखील तोडीस तोड उत्तर देतोय आणि चांगलं कव्हर कॉम्बिनेशन पाहायला मिळतोय. तर म्हसोबा शहापूर संघाची जी सुरुवात आहे, वेल बिगिनिंग इज द हाफ डन ज्याला म्हटलं जातं. फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. लीलाधर पाटील आणि कैलास पाटील यांच्या बहारदार चढायासोबत संतोष पाटील याची चांगली साथ मिळतोय ती म्हसोबा संघाला. 3-1 लढत म्हणजेच सुपर टॅकलची नामी संधी बांधण संघाला. परंतु लीलाधर पाटील तेवढा चतुर चाणाक्ष. रनिंग रेड मध्ये त्यांचा हात कोणी पकडू शकत नाही.
1 गुणाची कमाई करतोय. तर आता मात्र विनायक दिवलांग संघाच्या पटातून चढाईसाठी सज्ज होतोय एक अनुभवी खेळाडू निलेश पाटील. जो आक्रमक चढायांसाठी प्रसिद्ध असणारा निलेश पाटील रायगड जिल्हा संघामध्ये ज्यांची वर्णी लागली होती, सध्या नेव्हीमध्ये कार्यरत आहेत निलेश भाऊ. सूर मारण्याचा प्रयत्न होता, परंतु कोपरा रक्षकाने चांगली कामगिरी पार पाडली आणि जेर बंद केला. तर कैलास पाटील आता मात्र सज्ज होतात. पाहूया, पाहता पाहता बांधण संघ थोडासा अडचणीत आहे आणि पाहता पाहता बांधण संघावर लोणाचा बोजा येतोय. आणि आता मात्र ॲडव्हान्स टॅकल करण्याच्या नादात 2 गुणांची कमाई होतोय. 2 गुण संपादन करतात ते बांधणच्या हा चढाईपट्टू. लीलाधर पाटील यांची रनिंग रेट ज्याला आपण म्हणू, खिलाडूवृत्ती दाखवा. ठीक आहे, चला. परेश ठाकूर मूर्तीलान परंतु कीर्तिमान. पाहूया, कोपर संघाचा जुना जाणता चढाईपट्टू. अप्रतिम चढाई, सुंदर फुटवर्क, सुंदर पदलालित्य, मध्यरक्षकाला टिपण्याचा प्रयत्न, सुंदर चढाई आणि अतिगाई संकटात नेई. ॲडव्हान्स टॅकल करण्याच्या नादात 1 गुणाची कमाई करतोय तो परेश ठाकूर. तर कैलास पाटीलला संजीवनी कोण देईल? संतोष पाटील चढाईसाठी सज्ज होतोय. 3 प्रकारची कबड्डी खेळली जातो, अमर, जेमिनी आणि संजीवनी. संजीवनी प्रकारची कबड्डी आपण खेळतो इथे आणि 1 गुणाची कमाई करतोय तो संतोष पाटील. तर लीलाधर पाटील वारंवार चढाया करतात. एक महत्त्वपूर्ण भूमिका निभावतात. तर मैदान क्रमांक 2 वर टाळ्यांचा गजर होतोय. थर्रेड करण्यासाठी सज्ज होतोय तो प्रमोद पाटील. बलदंड शरीरयष्टीचा प्रमोद पाटील आणि आता मात्र पुन्हा एकदा जेरबंद केला जातोय तो प्रमोद पाटीलला. तर खऱ्या अर्थाने अप्रतिम अशी स्पर्धा आता मात्र अंतिम टप्प्यात. क्रीडा रसिकांची अलोट गर्दी. पुन्हा एकदा क्रीडा रसिकांचे मानावे तेवढे आभार थोडेच. पुन्हा एकदा लीलाधर पाटील. चारास एक 2 चेन छापोजूट चढाई करतो तो लीलाधर पाटील. आणि पहा, एक गडी टिपतोय.
शांतता पाळा, शांतता पाळा, शांतता पाळा. एकाने म्हणणं सांगा, एकाने म्हणणं सांगा, एकाने म्हणणं सांगा. स्पर्धा अप्रतिम आहे, शांतता पाळा. आता मात्र लीलाधर पाटील जेरबंद होतात. आणि पाहूया चांगलं कव्हर कॉम्बिनेशन पाहायला मिळतं तो दिव्यांग संघाच्या क्षेत्ररक्षकांचं. पुन्हा एकदा विनंती आहे, जोश में होश मत खोना. सगळे सिनियर खेळाडू आहेत, सावधानतेने खेळा, सावधानतेने खेळा. सर सलामत तो पगडी 50, हेल्थ इज द वेल्थ. तर मैदान क्रमांक 1 वर सामना मध्यंतराकरिता थांबलेला आहे. मध्यंतरापर्यंत मसोबा शहापूर 14 गुण, मर्याई बांधण 5 गुण. याचाच अर्थ असा आहे की 9 गुणांची आघाडी ही मसोबा क्रीडा मंडळ शहापूर यांच्याकडे आहे. याची नोंद दोन्ही संघाचे कर्णधार व संघ व्यवस्थापकाने घ्यायची आहे. तर मैदान क्रमांक 2 वर फर्स्ट हाफ सुरू आहे. 2-4 2 गुण दिव्यांग संघाचे दिसतात, 4 गुण कोपर संघाचे. पाहूया निलेश पाटील चढाईसाठी सज्ज होते. पाहूया कशा प्रकारची चढाई असेल. या चढाईमध्ये एफर्ट असणार, करा किंवा मरा असणार, डू ऑर डाय रेड. आणि आत्ता मात्र निलेश पाटील जेरबंद. परेश ठाकूर, छारास एक चढाई करतोय परेश ठाकूर. मूर्ती लहान परंतु कीर्तिमान. अतिशय वेगवान चढाई होती त्यांची, परंतु मैदान क्रमांक 2 वरचा सामना देखील मध्यंतराकरिता थांबलेला आहे. 5-2, 2-5, 3 गुणांची आघाडी कोपर संघाकडे आहे. पाहूया याची नोंद दोन्ही संघांनी घ्यायची आहे. तर मैदान क्रमांक 1 वर सामन्याला सुरुवात. संतोष चढाईसाठी सज्ज होतोय, 4 एक चढाई करेल. उंचपुरा असा संतोष या स्पर्धेमध्ये चांगली चमकदार कामगिरी करतोय. आता मात्र गडी टिपतोय तो संतोष. सामने दत्तू पाटील क्रीडा नगरीमध्ये साकार होत आहेत. विलास दत्तात्रय पाटील, जर आपण कुठे प्रेक्षकात असाल तर स्टेजकडे या. विलास दत्तात्रय पाटील. राष्ट्रीय खेळाडू कैलास पाटील. पाहूया 3 एक चढाई सावध संत चढाई करतात श्री मर्याई बांधण संघाच्या पटामध्ये.
तर मैदान क्रमांक 2 वर एक चांगला चुरशीचा सामना पाहायला मिळेल. पूर्वार्ध आपण पाहिला. उत्तरार्ध पुन्हा एकदा सांगतो, ज्याची वेळ चांगली त्याचा खेळ चांगला. पाहूया, शेवट खूप महत्वाचा असतो. 1 आणि 2च्या मध्ये खूप क्रीडा रसिक उभे आहेत. सुनील भाऊ, सुनील भाऊ, एक आणि 2 मध्ये जे प्रेक्षक आहेत त्यांनी कृपया बाहेर जा. 1 आणि 2 मध्ये जे प्रेक्षक आहेत त्यांनी जागा रिकामी करा तिथली. अप्रतिम चढाई पाहूया. ही निर्णायक चढाई असेल. काउंटिंग सुरू आहे. पाहूया, शांतता बाळा. 2 दिले ना, 2 गुणाची कमाई होतोय. ग्राउंड नंबर 2 वर पंचाचा निर्णय अंतिम म्हणा. लवकर स्पर्धा सुरू होईल. नियोजन चांगला. एक चांगली चढाई पाहायला मिळाली. एका चढाईमध्ये 2 गुण गुरुनाथ भाऊची. आणि आता मात्र गुणफलक असा दिसतोय 5-5 मैदान क्रमांक 2 वर. आणि आता मात्र लीलाधर पाटीलचा चांगला प्रयत्न होता. बहारदार सामने पाहायला मिळतात. पाहूया कशा प्रकारचा खेळ असेल. खोपर संघाचे अप्रतिम असे हो खेळाडू शांतता बाळा. कोपर संघाचे खेळाडू प्रेक्षकांनी बाहेर चला मैदानाच्या. प्रेक्षकांनी बाहेर चला मैदानाच्या. कोपर संघाच्या खेळाडूंना नम्र विनंती आहे, कृपया आपण कोणतीही गोष्ट सामंजस्यपणाने घ्या. पंचांनी दिलेला निर्णय अंतिम म्हणा.
कोपर संघाच्या प्रेक्षकांनी जरा शांततेत घ्यायचं आहे. पंचाबरोबर कोणत्याही प्रकारे वाद घालू नये. चला बाहेर चला. चला प्रेक्षक बाहेर चला. चला उगाच उल्लडबाजी नको करू. कोपर संघ माझी विनंती आहे आपल्याला, आपण शांततेत घ्या. चला बाहेर चला सगळ्यांनी. प्रेक्षकांनी कोणी आतमध्ये यायचं नाही. बाहेर चला. प्रेक्षकांनी कृपया शांततेत घ्या. कोपर शांतता पाळा मित्रांनो, सहकार्य करा. दारू पिलेलं आहे सगळं.